नमस्कार मित्रांनो. आज मी तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कॉर्पोरेट मुलगा. आणि ह्या चॅनलवर मी तुमच्याशी अशा काही गोष्टी शेअर करणार आहे, ज्या मी माझ्या आयुष्यात अनुभवलेल्या आहेत किंवा आता करंट एजमध्ये मी अनुभवतोय. तर चला मग सुरू करूया. आज आपण अशा गोष्टीवर बोलूया, ज्या गोष्टीची आपल्या सगळ्यांनाच गरज असते, आणि ते म्हणजे मोटिवेशन. तर वयाच्या 25 ते 35 या वयोगटात आपण आल्यावर आपलं आयुष्य खरंच बदलायला लागलेलं असतं. करिअर, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, पैसा आणि स्वतःचं मानसिक आरोग्य, या सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळायच्या असतात. आणि ते कधी कधी जमणं कठीण होऊन जातं. पण त्यातच तर खरी मजा आहे. चला तर मग त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो. तर मित्रांनो, 25च्या आसपास येताच समाज आपल्याकडून काही अपेक्षा ठेवायला लागतो. चांगली नोकरी, स्थिर आयुष्य, लग्न, घर. पण या सगळ्या गोष्टी सहज जमत नाहीत. कधी कधी वाटतं मी मागे पडलो की काय. पण खरं सांगायचं झालं तर आपण कोणाशी स्पर्धा करतच नाही. आपल्याच वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडत असतात आणि प्रत्येकाची वेळ ही वेगळी असते. आयुष्य हे काही स्पर्धा नाही. कोणी वयाच्या 25व्या वर्षी लग्न करतं, तर कोणी 35व्या, कोणी 30व्या वर्षी करोडपती होतं, तर कोणी 50व्या. महत्त्वाचं काय आहे की आपण चाललोय, थांबलो नाही. हळूहळू का होईना पण प्रगती होत असते, आणि तेच महत्त्वाचं असतं. आयुष्य ही म्हणजे दुसऱ्याशी तुलना करायची शर्यत नाही. ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची, स्वतःमध्ये सुधारणा घडवण्याची, स्वतःच्या क्षमतेला ओळखून जगण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. इथे कोणाला हरवायचं नसतं, तर कालच्या स्वतःहून पुढे जायचं असतं. प्रत्येकाची वाट ही वेगळी असते, प्रत्येकाची गती ही वेगळी असते, आणि यशाचं मोजमापही वेगळं असतं. स्पर्धा ही बाह्य जगाशी नाही, तर आपली स्पर्धा ही आपल्या स्वतःच्या अंतर्मनाशी असते. इतरांच्या यशाने प्रेरणा घ्या, त्यांच्यावर जळू नका, त्यांच्याशी तुलना करू नका. मी खूप वेळा बघितलंय, लोक इतरांच्या यशावर जळतात, त्यांच्यावर न जळता मी कुठे कमी पडलो की काय, मला कुठे इम्प्रूव्हमेंट करता येईल, ह्या गोष्टीवर लक्ष द्या. अपयश अपयश म्हणजे एक शिकवणच आहे. मित्रांनो, अपयश येणारच. प्रयत्न अपुरे वाटतील, रिजेक्शन मिळेल, चुकीच्या वाटेवरही चाल. पण प्रत्येक अपयशात एक शिकवण असते. प्रश्न असा नको की माझ्याच बाबतीत का, प्रश्न असा असावा की पुढे काय. माइंडसेट बदला. अपयशाकडे पाठ फिरवू नका, त्याच्याकडून काहीतरी शिका. प्रेरणेपेक्षा शिस्त महत्वाची. प्रेरणा रोज मिळेलच असं नाही, पण शिस्त हवी. रोज उठून काहीतरी करायचं. दिवसात 30 मिनिटं स्वतःसाठी दिलीत, तर वर्षभरात बदल दिसतोच. प्रेरणेची वाट पाहू नका. मित्रांनो, तुम्हाला कोणतरी मोटिवेट करेल याची वाट पाहू नका. आणि रोज तुम्हाला मोटिवेट करायला कोणीही येणार नाही. तुमचे नियम, तुमच्या सवयी आणि शिस्त, ह्या गोष्टींवर भर द्या. योग्य लोकांमध्ये राहा. तुमची एनर्जी लेवल ठरवते तुमच्या आजूबाजूचं सर्कल. ज्यांच्यासोबत बोलून तुम्हाला मोटिवेटेड वाटेल, अशा लोकांच्या जवळ राहा. आणि नेहमी नकारात्मक बोलणाऱ्यांपासून थोडंसं दूरच राहिलेलं बरं. तुमचं स्वप्न, तुमचं मोटिवेशन हे सगळं जोपायचं असेल, तर योग्य सर्कल ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. मी खूप लोकांना असं बघितलेलं आहे की ज्यांना आयुष्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत, पण त्या गोष्टी ते करू शकले नाहीत किंवा कुठेतरी मागे पडलेत. तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आळस. मित्रांनो, आपण लहानपणी असं ऐकलं असेल की आळस हा माणसाचा शत्रू आहे. तर हे खरं आहे.
आणि अजूनही वेळ गेलेली नाही. आळस सोडा, स्वतःवर फोकस करा, आपल्या फॅमिलीवर फोकस करा आणि पुढे चालत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात ताकद आहे. तुमचा मार्ग कदाचित वेगळा असू शकतो, पण तुमचं ध्येय जर तुम्हाला स्पष्ट असेल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. दुसऱ्यांशी स्पर्धा करू नका. कालच्या स्वतःपेक्षा बेटर व्हायचा प्रयत्न करा. तुम्ही पडाल, तुम्ही चुकाल, पण तुम्ही उठाल सुद्धा. आणि हीच आहे खरी प्रेरणा. हेच आहे